हॅलो फ्रेंड्स, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाव के ब्लॅक फॉरेस्ट केक बनवत आहे। त्यासाठी 5 इंची टीन यूज करून मी हा बेस बनवून घेतलेला आहे। ह्या बेससाठी मी 120 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम घेतला तरी चालेल, पण मी 120 ग्रॅम प्रीमिक्स यूज करून हा स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे। त्यानंतर मी हा पूर्ण सोक करून घेतलेला आहे, सॉफ्ट होईल तोपर्यंत। त्यानंतर मी त्याच्यावरती एक क्रीमचा लेअरसुद्धा लावत आहे। आता क्रीम स्प्रेड करत आहे मी। त्यानंतर ब्लॅक फॉरेस्ट आहे त्यामुळे मी चोको चिप्स यूज करणार आहे। तुम्ही चेरीचे तुकडे तरी बारीक करून घातला तरी चालेल, क्रश घातला तरी चेरीचा चालेल। मी अशा पद्धतीनं चोको चिप्स यूज करून हा केक बनवत आहे। खिसून चॉकलेट घातलं तरीसुद्धा चालेल। मी अशा पद्धतीनं बनवत आहे। ब्लॅक फॉरेस्ट केक 3-4 पद्धतीनं बनवू शकतो आपण। स्ट्रॉबेरी क्रशसुद्धा यूज करू शकतो। त्यानंतर मी अशा पद्धतीनं क्रम कोट करत आहे केक, आणि केकचे 2च लेअर कट केलेले आहेत मी। त्यानंतर मी वरचासुद्धा लेअर मी सॉफ्ट होईल इतका नॉर्मल वॉटरने सोक करून घेत आहे। अशा पद्धतीनं तुम्ही चमच्याचा यूज करूनसुद्धा बाउलमध्ये वॉटर घेऊन, नॉर्मल वॉटर घेऊन असं सोक करू शकता, नाहीतर आपला सिलिकॉनचा ब्रशसुद्धा यूज करू शकता हे सोक करायसाठी आपला स्पॉन्ज। त्यानंतर मी अशा पद्धतीनं पॅलेट नाईफचा वापर करून क्रमकोट करत आहे केक। त्यानंतर क्रमकोट केल्यानंतर हवं वाटल्यास 10 मिनटं आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो। मी 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरच फिनिशिंगला घेतलेलं आहे। त्यानंतर प्लेट छोटी वाटायला लागली म्हणून मी पुन्हा एकदा बोर्डवरती ट्रान्सफर करून घेतलेला आहे केक। आणि हा कस्टमाइज केक आहे त्यामुळे मी कस्टमरने कसं फोटो सेंड केला त्या पद्धतीनं मी बनवत आहे। आणि थोडासा पिंक कलर ॲड केलेला आहे मी क्रीम कलरमध्ये, व्हाईट क्रीममध्ये। त्यानंतर अशा पद्धतीनं स्क्रॅपर आणि पॅलेट नाईफ यूज करून मी फिनिशिंग करत आहे। पुन्हा कोम स्क्रॅपरसुद्धा याचा वापर केलेला आहे मी। कोम स्क्रॅपरनंसुद्धा कोमची डिझाईन काढून घेतलेली आहे साईडून। त्यानंतर छोटा पॅलेट नाईफनं अशा पद्धतीनं वरून डिझाईन केलेली आहे मी। जसं कस्टमरने डिमांड केलं त्या पद्धतीनं डिझाईन करत आहे मी। त्यानंतर ह्याला एकही नोझल यूज करायच्या आधी सिंपल आणि छान असा केक बनवलेला आहे मी। त्यानंतर अशा पद्धतीनं आपला केक फिनिशिंग झालेला आहे। आता थोडेसे शुगर बॉल यूज करून आपण हा केक सजवत आहे। अशा पद्धतीनं आपला केक होत आलेला आहे। आता या केकवरती बटरफ्लाय लावणार आहे मी पिंक कलरमध्ये। बटरफ्लाय लावल्यानंतर आपलं केकचं लुक किती छान दिसत आहे बघा। अशा पद्धतीने केक झालेला आहे। धन्यवाद फ्रेंड्स।